श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, घरात ठेवलेल्या या वस्तू आजच बाहेर काढा, म्हणजे घरामध्ये पूर्णपणे नकारात्मक शक्ती संपून जाईल आणि सकारात्मक वातावरण निर्माण होईल. मृत व्यक्तींचे कपडे घरात ठेवू नयेत. अशा कपड्यात मृत व्यक्तींची ऊर्जा सामावलेली असते. असे कपडे घराच्या प्रगतीत अडथळे आणतात व कौटुंबिक कलह निर्माण करतात. त्यामुळे मृत व्यक्तींचे कपडे घरात ठेवू नयेत. देवी देवतांच्या मूर्ती म्हणजे तुटलेल्या, फुटलेल्या, तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात ठेवणे याने देवदोष लागतो. अशा अनेक समस्या निर्माण होतात. एकापेक्षा जास्त देवी देवतांच्या मूर्ती ठेवणे सुद्धा टाळावे. नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहत्या पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित कराव्यात. तेल, देवी देवतांना वाहिलेली फुलं, नैवेद्य या गोष्टी आपण बऱ्याच दिवस प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये साठवून ठेवत असतो. मात्र हे निर्माल्य घराबाहेर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. अशा गोष्टीमुळे घरात कटकटी, भांडणे, वादविवाद होतात. घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधली जाते. हे लिंबू मिरची 1 आठवडा होऊन अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नये. तिचे विसर्जन वेळेतच करावे, अन्यथा फायदाऐवजी तोटे होतात. जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नये. असे जुने कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जाते. वर्ष संपताच ते कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवावे व त्या जागी नवीन कॅलेंडर, नवीन वर्षाचे कॅलेंडर लावावे. काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नये. याने अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात. सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होते. आजारपण पाठीशी लागते. पैसा आणि धन या गोष्टीवर वेळ वाया जातो. पैसा वायाला जातो. घरात तडा गेलेल्या किंवा फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. ही ऊर्जा चालू कामे बंद पाडते. प्रत्येक कामामध्ये अपयश येऊ लागते. त्यामुळे घरात तडा गेलेल्या, फुटलेल्या वस्तू ठेवू नयेत. बंद पडलेले किंवा बिघडलेली घड्याळ घरात पडून असेल तर चांगली चाललेली वेळेचं वाईट वेळेत रूपांतर होतं. अशी घड्याळ ताबडतोब दुरुस्त करून घ्यावेत अथवा घराबाहेर काढणे योग्य राहील. पाकिटाचा थेट संबंध लक्ष्मीशी आहे. फाटलेले, खराब झालेले असेल तर ताबडतोब बदलावे. आवश्यक वस्तू, पैसे अथवा लक्ष्मीशी संबंधित वस्तू पाकिटात ठेवाव्यात. त्याने पाकिटाला लक्ष्मीचा पुरवठा सदैव होत राहतो. पैशाचे कपाट म्हणजे तिजोरी देखील खराब झाली असेल तर बदलावी. तिजोरीत पैसा शेजारी इतर वस्तू ठेवू नयेत. पैसे, दागदागिने, बँक पासबुक तिजोरीत व्यवस्थित ठेवावेत. घरात कोळीची जाळी होऊ देऊ नये, अन्यथा घरातील व्यक्ती सतत या ना त्या संकटामध्ये घेरल्या जातात. चांगल्या वेळेस बदलते व घराला वास्तुदोष लागतो. घरात वाहत्या पाण्याची चित्र, अक्राळ विक्राळ प्राणी, युद्धाचे प्रसंग,
रडणाऱ्या स्त्रियांचे फोटो असे वातावरण असलेले चित्र घरात नसावे. घरात एक प्रकारचा तणाव राहतो, म्हणून वेळीच ते घराबाहेर काढावीत. वापरात नसलेले फर्निचर व इतर वस्तू वेळेत घराबाहेर काढा. या वस्तू घरात राहिल्याने वास्तुदोष वाढतो व अधोगती होते आणि प्रगती बंद पडते. तुम्ही पुस्तके ठेवण्यासाठी कपाट बनवले असेल तर त्या कपाटाला दरवाजा किंवा काच लावलेले नसतील तर त्या पुस्तकातील ऊर्जा घरात विखुरते आणि घरातला पैसा पाण्यासारखा वाया जातो. घरात सततचे वादविवाद होतात. औषधे, कीटकनाशके, बाथरूम, टॉयलेट स्वच्छ करणारे रसायने, मच्छर दूर ठेवणाऱ्या कॉईल या सर्व वस्तू स्वयंपाकघरात म्हणजे किचनमध्ये चुकूनही ठेवू नये. सर्व वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवा. मुलांचा हात पोहोचणार नाही अशा बंदिस्त ठिकाणी या वस्तू ठेवाव्या. लोक घरात अटाळा किंवा भंगार जमा करून ठेवतात. यासाठी वेगळी भंगार खोली असायला हवी. जुने तुटके फुटके जोडे, चपला आपली प्रगती वाढवण्यास थांबवतात. घरातील गच्चीवर पडलेलं भंगार देखील पैशाची कामीला कारणीभूत ठरतं. गच्चीवर भंगार किंवा फालतू सामान मुळीच ठेवू नये. याने कुटुंबातील लोकांच्या मनावर वाईट परिणाम होतो. याने पितृदोष उत्पन्न होतो. कधीही फाटलेला पर्स वापरू नये. पर्स किंवा तिजोरीत पवित्र वस्तू ठेवाव्या. पर्समध्ये किल्ली किंवा कोणत्याही प्रकारची अपवित्र वस्तू ठेवू नये. पर्स आणि तिजोरीत देवाचे चित्र ठेवू शकता. पूजेची सुपारी, श्रीयंत्र, कुबेर यंत्र ठेवावे. सध्या प्लास्टिकच्या वस्तूचा क्रेज वाढत आहे. किचनमधील डब्बे, पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या